तर सध्या ही पुण्यातली दृश्य आपण बघतो आहोत। सुप्रिया सुळे या निषेध आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आज राज्यभरात आंदोलन होतंय। सोबतच शरद पवार हे सुद्धा आता आंदोलन स्थळी पोहोचलेले आहेत। महाविकास आघाडीचे तीनही काल खरं तर कोर्टाने आदेश दिला महाराष्ट्र बंद आपण करू शकत नाहीये, पण दुसरीकडे ज्या पद्धतीने हा बंद होत असताना आता आज मूक आंदोलन हे काँग्रेसकडून करताना आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून या ठिकाणी आंदोलन होताना दिसते। महाविकास आघाडीचेही कार्यकर्ते यामध्ये सहभागी झालेले। सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या आंदोलनामध्ये त्याही आता सहभागी होतील। ज्या पद्धतीने बदलापूरची घटना घडली आणि एकूणच या सगळ्या घटनेनंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। सुप्रिया सुळे या ठिकाणी आंदोलनस्थळी पोहोचलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने काल जाहीर करण्यात आलं होतं काळ्या पट्ट्या आणि हातात काळे झेंडे घेऊन सरकारचा हा निषेध या ठिकाणी केला जाणार आहे। पुणे स्टेशन परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जवळ बसून हे आंदोलन या ठिकाणी होणार आहे। आपण पाहू शकतो शरद पवार आता त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि आंदोलनाला सुरुवात होईल। ज्या पद्धतीने या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एकूणच राज्यभरामध्ये हा रोष आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचाच निषेध करण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन होताना पाहायला मिळते। आता आंदोलन स्थळी पोहोचलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे या ठिकाणी निषेध आंदोलन करतायत। काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। महाराष्ट्र बंदला परवानगी नाकारल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काळ्या फिती बांधून आपलं निषेध आंदोलन करणार असल्याचं म्हटलेलं आहे। शरद पवार पुण्यामध्ये आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे निषेधाचं आंदोलन केलं जात आहे। काळा मास्क आणि काळ्या फिती बांधून या ठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। तर शरद पवारांनी ट्विट करत ही भूमिका घेतली होती की न्यायालयाने जर महाराष्ट्र बंदची वाट रोखलेली असेल तर न्यायालयाचा सन्मान करायला हवा। आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी देखील भूमिका स्पष्ट केली की बंद जरी मागे घेतला असला तरी सुद्धा निषेध आंदोलन केलं जाणार आहे। त्याच्यामुळे शरद पवार हे पुणे स्टेशन इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करणार आहेत, आंदोलन करणार आहेत। तोंडाला काळा मास्क लावलेला आहे शरद पवारांनी, तोंडाला काळ्या फिती आणि सोबतच दंडालाही काळ्या फिती बांधून आता महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निषेध आंदोलन करतायत। मुंबई हायकोर्टानं काल महाराष्ट्र बंदला परवानगी नाकारली होती आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंद न करता निषेधाचं आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे। पक्षामध्ये प्रमुख नेते ज्या ठिकाणी असतील तिथे हे आंदोलन केलं जाणार आहे।